नमस्कार मंडळी, वर्षास फूड डायरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे क्रिस्पी आणि टेस्टी चिकन कटलेट. यासाठी मी 2 कांदे कापून घेतलेत, कोबी, शिमला मिरची, गाजर आणि कोथिंबीर. यासाठी मी चिकन बॉईल करून घेतले आणि त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट आणि मीठ घालून घेतले आणि 2 बटाटे बॉईल करून घेतलेत. चिकनचे बारीक पीस करून घेतलेत. मसाल्यामध्ये लागणार आहे गरम मसाला, धनेपूड, मीठ आणि लाल मिरची पावडर. इथे मी चीज किसून घेतलं आहे, अद्रक लसूणची पेस्ट, काळी मिरी पावडर घेतली आहे. कोणत्याही पदार्थात चीज घातल्याने तो अधिक क्रीमी आणि टेस्टी लागतो. इथे मी 4 अंडे फेटून घेतलेत, यामध्ये मीठ घातलं आहे. आता यामध्ये काळी मिरी पूड घालणार आहे आणि अजून चांगलं फेटून घ्यायचं आहे. जर तुम्ही असे काही पदार्थ जास्त प्रमाणात बाहेरून आणले तर त्याला जास्त किंमत मोजावी लागते आणि अशा पद्धतीने जर घरी बनवले कमी किमतीमध्ये जास्त प्रमाणात बनते. त्यासाठी मी ब्रेड क्रम्स घेतलेत, कॉर्नफ्लॉर. याने कटलेट खूप क्रिस्पी बनतात. आता कढईमध्ये तेल घालून ते गरम करून घ्यायचे. तेल गरम करून झाल्यावरती यामध्ये कांदा घालायचा आहे. कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. मग त्यामध्ये बाकीच्या भाज्या घालायच्यात. मुलांच्या टिफिनसाठी पण हा परफेक्ट आणि हेल्दी स्नॅक्स आहे. आता यामध्ये मी शिमला मिरची घालणार आहे. यामध्ये चिकन आणि भाज्यांचा छान बॅलन्स असल्यामुळे टेस्ट खूप छान लागतो. आता यामध्ये गाजर घालून घ्यायचं आहे. उन्हाळ्यामध्ये जेवण जास्त जात नाही, पण अशा पद्धतीने काही बनवलं तर ते नक्की खातात सर्वजण. आता यामध्ये मी कोबी घालून घेते. हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं. हे पूर्ण छान परतवून घ्यायचं आहे. घरी बनवल्यामुळे यामध्ये कोणतेही प्रिझर्वेटिव्स नसतात. आता यामध्ये मी मीठ घालणार आहे. यामध्ये 1 टीस्पून मीठ घालते. धनीपूड, मिरची पावडर 1 टीस्पून घालते. तुम्हाला जास्त प्रमाणात तिखट आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. 1 टीस्पून गरम मसाला घातला आहे. आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. कमी मसाल्यात पण हा कटलेट खूप फ्लेवरफुल लागतो. यामध्ये कोणतेही प्रिझर्वेटिव्स नाही आहेत. तरी पण तुम्ही हप्ताभर स्टोअर करून ठेवू शकता फ्रीजमध्ये आणि हवं तेव्हा फ्राय करू शकता. आता मी यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालते. आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि 10 ते 15 मिनटासाठी झाकण ठेवून स्लो गॅसवरती हे परतवून घ्यायचं. चांगलं झाकून ठेवल्यामुळे तुम्हाला या भाजीमध्ये पाणी घालून शिजवायची गरज पडत नाही. आता बटाटा मॅश करून घ्यायचा आहे. आता यामध्ये चिकन घालायचं आहे. आता यामध्ये ही बनवलेली भाजी घालायची आहे. आता यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि थोडीशी काळी मिरी पावडर घालायची आहे. यामध्ये मी आता मीठ नाही घालणार आहे, कारण मीठ अगोदरच सर्व याच्यात घातलेलं आहे. आता यामध्ये चीज घालते आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉर घालायचे. हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे पूर्ण मिक्स करून झाले. आता याचे आपण कटलेट बनवून घ्यायचे. तुम्ही हवे त्या आकारात कटलेट बनवून घेऊ शकता. कटलेट बनवताना हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, नाहीतर हे मिश्रण हाताला चिकटतं. आता याचं थोडंसं पोषण देऊन कटलेट बनवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे गोल किंवा ओव्हल शेपचा कटलेट बनवून घेऊ शकता.
अशा प्रकारे मी सर्व शेप अगोदरच बनवून घेणार आहे. इथे मी अंड फेटून घेतले. यामध्ये कटलेट डिप करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे सर्व कटलेट डिप करायचे आणि ब्रेड क्रम्समध्ये मिक्स करून घ्यायचे. हाताने ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे कटलेटला. कटलेटला मी डबल कोटिंग करणार आहे. अशा प्रकारे ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे. ब्रेड क्रम्सने खूप क्रिस्पी बनतात कटलेट. हे पहा, आता यांना मी डबल कोटिंग करणार आहे. परत अंड्यामध्ये डीप करून ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे. याने कटलेट अधिक क्रिस्पी बनतात. यामध्ये मी काही कटलेटला शेवया लावून घेणार आहे. हे कटलेट अंड्यामध्ये डीप करून या कटलेटला शेवया लावून घेणार आहे. याने पण कटलेट खूप टेस्टी आणि क्रिस्पी बनतात. अशा प्रकारे हाताने शेवया लावून घ्यायच्यात. या पद्धतीने जर तुम्ही कटलेट बनवून खाल तर नेहमी घरीच बनवाल. अशा प्रकारे सर्व कटलेट बनवून घ्यायचे. अशा प्रकारे बनवून हे फ्राय करून घ्यायचे. कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे. आता यामध्ये पूर्ण कटलेट फ्राय करून घ्यायचे. कटलेट गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचे. आता याची एक साईड फ्राय व्हायला लागली. आता तेलामध्ये अजून कटलेट सोडून घ्यायचे. हे पहा, एक साईड फ्राय झाल्यावरती कटलेट पलटी करून दुसरी साईड फ्राय करून घ्यायची आहे. आता बाकीचे कटलेट फ्राय करून घ्यायचे. हे पहा, गोल्डन ब्राऊन कलर होत आला आहे कटलेटचा. अशा प्रकारचे झाले की हे काढून घ्यायचे. आता यामध्ये आपण दुसरे शेवयाचे कटलेट फ्राय करून घ्यायचे. हे पण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचे. जर तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवाल तर अशा प्रकारेच फ्राय करून सर्व करायचे. हे पहा, हे पण गोल्डन ब्राऊन होत आलेत. आता हे काढून घ्यायचे. हे पहा, बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असा कटलेट सगळ्यांना नक्की आवडेल. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.